तर बघा आता आपण वळूयात क्वेश्चन नंबर 4 कडे। तर बघा त्याच्यात आपल्याला काय दिलेले आहेत की रूट्स काढायचे आहेत की कोणता रूट आहे। x च्या दोन व्हॅल्यू दिलेले आहे आपल्याला। एक एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला, इक्वेशन दिलं आहे x² + 4x - 5 = 0। आता दोन रूट्स दिलेले आहेत आपल्याला, कोणते कोणते की x ची व्हॅल्यू 1 घेऊन मग आपल्याला LHS आणि RHS कंपेअर करायचे आणि मग x ची व्हॅल्यू -1 घेऊन आपल्याला LHS आणि RHS कंपेअर करावे लागेल। तर बघा आता बघा जेव्हा x ची व्हॅल्यू 1 घेतली आपण तर तेव्हा काय येतं, x च्या जागेवर 1 घ्यायचं आपल्याला। x² म्हणजे 1 चा स्क्वेअर, 4x म्हणजे 4 × 1 - 5 = 0। 1 चा स्क्वेअर 1 + 4 × 1 4 - 5 = 0। तर बघा 1 + 4 किती होतात 5, 5 - 5 0। तर बघा LHS लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू RHS, दोघं काय येत आहेत इक्वल येत आहेत। तर हे काय झाला, हा याचा ह्या इक्वेशनचा हा रूट असू शकतो। आता बघायचं असू शकतो नाही आहेच की हा रूट ह्या इक्वेशनचा x = 1 हा रूट आहे। आणि आता बघूयात x = -1। तर बघा x² च्या जागी -1 चा स्क्वेअर प्लस 4 × -1 - 5 = 0। तर 1 मायनस कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर केला आपण, मायनसचा स्क्वेअर करा किंवा प्लसचा स्क्वेअर करा तर तो पॉझिटिव्हच येत असतो, कारण की -1 × -1 = +1। मायनस मायनस प्लस हे मायनसचं साइन येतं, हे ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये नाही। तर 1 चा स्क्वेअर प्लस 4 × -1 - 5 = 0। आता 1 - 4 तर मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपण सबट्रॅक्ट करतोय बरोबर। तर 4 - 1 किती होतात 3 आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल -3। तर इथे -5 = 0। आता मायनस मायनस काय होईल प्लस, 5 + 3 8 आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल -8 = 0। आता हे काय -8 इज नॉट इक्वल टू 0, -8 आले आणि हे नॉट इक्वल टू 0 आहे। तर इथे लक्षात घ्यायचंय तुम्हाला की x = -1। आता x = -1 हे इक्वल आलंय का RHS आणि LHS। इथं बघा RHS इज नॉट इक्वल टू LHS, हे इक्वल आहे का नाही, तर हा याचा रूट होणार नाही। x = -1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन x² + 4x - 5 = 0। आता x = -1 इज नॉट द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। ह्या रूट म्हणजे ह्या इक्वेशनचा x = -1 हा रूट नाही आणि x = 1 हा याचा रूट, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे। हे एवढं लक्षात घ्यायचंय। आता याच्यात क्वेश्चन नंबर 4 मधला आपण सेकंड क्वेश्चन बघू, आपण सॉल्व्ह करूयात सेकंड वन। तर सेकंड इक्वेशन काय दिले आपल्याला, 2m² - 5m = 0। आता फर्स्ट मध्ये काय करायचं आपल्याला, m ची व्हॅल्यू 2 ॲझ्युम करायची, हा चेक करायचा आहे की ह्या इक्वेशनचा हा रूट आहे की नाहीये। मग नंतर काय करायचंय, हा 5/2 रूट आहे की नाहीये। आपण अगोदर m = 2 हे चेक करूयात की ह्या इक्वेशनचा हा रूट आहे की नाही। आता बघा m च्या जागेवर फक्त 2 अप्लाय करायचा, 2 × m² आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर, -5 × m आहे तर 5 × 2 = 0। 2 चा स्क्वेअर काय होईल 4 × 2, मग 4 × 2 = 8 -5 × 2 = 10। 8 - 10 10 मधून जर 8 गेले तर किती उरतात 2, पण मोठ्या नंबरचं सिम्बॉल काय मायनस, तर -2। -2 आणि 0 इक्वल आहे का नाही। सो LHS इज नॉट इक्वल टू RHS, LHS ही याच्या समान नाहीये। तर बघा आता हे तर आलं आपल्याला की हा रूट नाहीये। m = 2 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन 2m² - 5m = 0। आता बघूयात 5/2 हा रूट आहे की नाही। बघा m च्या जागेवर फक्त 5/2 अप्लाय करायचं, 2 × 5/2 चा स्क्वेअर -5m आहे तर 5 × 5/2 = 0। आता बघा 2 × 5 चा स्क्वेअर काय 25 आणि 2 चा स्क्वेअर 4 बरोबर। 2 × 25/4 मायनस, आता याच्या खाली काही नाही म्हणजे काय 1 आहे। जर यांची ॲडिशन असते तर आपण काय केलं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन, पण यांच्यात काय मल्टिप्लिकेशन, म्हणून आपण काय करणार आहोत सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायची। 5 × 5 25 आणि 1 × 2 2। मग बघा 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, इथे फक्त काय उरलं 25/2 25/2 - 25/2 = 0। मग 0 = 0, मग LHS = RHS, म्हणजे दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन।
द गिवन इक्वेशन. सो देअरफॉर m इक्वल्स टू 5/2 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. कळालं. आता याच्यात रूट फाइंड करायचे होते. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. आता तर बघा याच्यात काय दिलंय आपल्याला की के ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड करायची, आणि सांगितलं काय x इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे हा रूट आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा. म्हणजे जर आपण के ची व्हॅल्यू जर साईडला केली आणि हे दोघं जर सोडून बघितले तर याचं इक्वेशन काय येणार आहे, 0 येणार आहे. काय येणार आहेत, 0 येणार आहेत. तर बघा आपल्याला काय करायची, के ची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा के ची व्हॅल्यू तशीच ठेवली आपण. के व्हेरिएबलची एक्सच्या जागेवर काय घ्यायचं आहे, 3. तर एक्स स्क्वेअर आहे, मग काय घ्यायचं, 3चा स्क्वेअर मायनस 10x. म्हणजे 10x म्हणजेच काय, 10 मल्टिप्लाय बाय एक्स. मग 10 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 इक्वल्स टू 0. सर्व इक्वेशन आपण व्यवस्थित इथे लिहून घेतलंय. के इंटू एक्स म्हणजे 3x स्क्वेअर. मग 3x स्क्वेअर काय होतो, 9. मग इथे काय होईल, 9 इंटू के, 9k मायनस 10 3 30 मायनस 30 प्लस 3 इक्वल्स टू 0. आता प्लस मायनस 30 प्लस 3 काय होतात, मायनस प्लस काय होईल, मायनस. तर 30 मायनस 3 काय होतील, 27. आणि मोठ्या नंबरचं साईन आपण इथे घेणार आहोत, तर मायनस 27. मग इकडे मायनस 27 आहे. आपल्याला जर के ची व्हॅल्यू काढायची आहे तर तो टर्म इकडेच ठेवावा लागेल आणि कॉन्स्टंट जो कोइफिशियंट आहे आपल्याला राईट हँड साईडला घ्यावा लागेल. तर मायनस 27 तिकडे जाऊन काय होईल, 27. आता 9k म्हणजेच काय, 9 मल्टिप्लाय बाय के. बघा आपण इथेच बघितलं होतं 3k मल्टिप्लाय बाय 9. बरोबर. इकडे 9 कशामध्ये, मल्टिप्लायमध्ये. तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. तर k इक्वल्स टू 27/9. मग 9 1 9, 9 3 27. के ची व्हॅल्यू आपली काय आली, 3. तर बघा तुम्हाला जर व्यवस्थितरित्या समजत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद देत चला. आता आपण वळणार आहोत क्वेश्चन नंबर 6 कडे. बघा आता आपण लास्ट क्वेश्चनकडे वळूयात. तर लास्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर 5m² प्लस 2m प्लस के इक्वल्स टू 0. आता जे बॉक्स दिले आहेत आपल्याला, म्हणजे ज्या फिलिंग द ब्लँक्स दिले आहेत ते आपल्याला फक्त भरायचे आहेत. तर बघा इज -7/5. म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू इथे काय दिलेली आहे, -7/5. म्हणजे इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे हा काय की -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणून -7/5 ही व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणजे याचा रूट आहे, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे, m ची. कशाची, m ची. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की m ची व्हॅल्यू दिलेली होती आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. तर -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. 5m² प्लस 2m प्लस k इक्वल्स टू 0. पुट m इक्वल्स टू, मग m इक्वल्स टू काय टाकायचं आपल्याला, -7/5. कळालं, कारण की तो त्याचा काय रूट आहे. इन द इक्वेशन 5m. तर आता इथे काय 5m² म्हणजे -7/5 चा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर. कळालं. तर बघा प्लस 2 इंटू m आहे, 2m आहे, तर मग काय -7/5 प्लस k इक्वल्स टू 0. आता बघा मायनस याचा आपण स्क्वेअर करून घेऊयात. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर घेतला, मायनस असो की प्लस, आपल्याला काय येणार आहेत, पॉझिटिव्हच. -7चा स्क्वेअर काय, कारण की बघा -7 इंटू -7 घेतो आपण स्क्वेअरसाठी, मायनस मायनस प्लस, मग 49. इथे काय येईल, 49/5. बघा इथे काय येणार आहेत, 49/25 येणार आहेत. किती येणार आहेत, 25. मग बघा 5 इंटू 49/25. मग 5 1 5, 5 5 25. मग काय उरलं, 49/5. मग इथे काय घ्यायचं, 49/5 प्लस आता 2 इंटू, बघा 2/1, मग 2 इंटू 7, मग -14. इथे काय आलं, -14. 1 इंटू 5 5 प्लस के इक्वल्स टू 0. आता बघा 49 - 14 जर आपण केलं तर काय येतं, 35. आणि 5 हे काय होईल, कॉमन. बघा 49 - 14 आणि 5 काय घ्यायचे, कॉमन. मग 49 मधून 14 गेले, किती उरले, 35/5. मग 5 1 5, 5 7 35. 7 प्लस के इक्वल्स टू 0. मग 7 प्लस के इक्वल्स टू 0. मग आपल्याला फक्त के ची व्हॅल्यू पाहिजे, तर 7 इकडे प्लसमध्ये, तिकडे जाऊन काय होईल, मायनस. मग के इक्वल्स टू -7. कळालं. हे व्यवस्थितरित्या कळालं असेल तुम्हाला, याची अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्याकडेही पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर काय करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. त्याच्याने काय होईल की आम्ही जेव्हा व्हिडिओ
अपलोड करू तेव्हा सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचवण्यास मदत होईल. थँक्यू.